बँको सहकार परिषद 2024 च्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं म्हणजे हा 10व्या वर्षाचा कार्यक्रम, 10 वर्ष आपण सलग हा कार्यक्रम करतो आणि ते कार्यक्रम करत असताना विविध गोष्टी, विविध अनुभव आम्हाला मिळालेले आहेत आणि त्याच्याच एका हा जो कार्यक्रम आहे त्याचाच एक पार्ट म्हणून आज जवळपास महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामधून 300 ते 350 लोकांचा कार्यक्रम होतोय आणि जवळपास 100 संस्था या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आहेत. काही मल्टिपलमध्ये आहेत, काही सिंगलमध्ये पण आहेत. पण त्याची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती दिवसेंदिवस वाढत निघालेली आहे. म्हणजे आजची आमची टॅगलाईन जर बघितली तर दशकपूर्तीचा सोहळा आपण हा साजरा करतोय असं म्हणायला हरकत नाही. दरवर्षी आपण वेगवेगळे विषय घेऊन या कार्यक्रमाला येतो. यावर्षी पण आम्ही वेगळे विषय घेतलेले आहेत. जे विषय तुमच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आहेत तुम्ही बघा आणि विचार करायला लावण्याजोगी परिस्थिती दिवसेंदिवस आपणा सर्वांच्यावरती येत आहे. त्याचा कुठंतरी उहापोह या कार्यक्रमातून व्हावा आणि लोकांना एक वेगळी डायरेक्शन मिळावी या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम करतोय. तसंच बँको पुरस्काराचा जो कार्यक्रम आहे तो ज्या चांगल्या कार्यक्रम करणाऱ्या ज्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं, त्यांच्या कामाचा कुठंतरी गौरव व्हावा म्हणून या उद्देशानं आपण हा कार्यक्रम चालू केला होता आणि तो चालू राहणार आहे इथून पुढेही. नवनवीन अडचणी ह्या बँकांना जशा येतात तशा पतसंस्थांना पण येतात. रिझर्व्ह बँकेचं मॉनिटरिंग याच्या आधी कोऑपरेटिव्ह बँकांना होतं, पण आत्ता जर बघितलं तर त्याच प्लॅटफॉर्मवरती, त्याच धर्तीवरती पतसंस्थांनासुद्धा त्याचे निकष लागू होत चाललेले आहेत. आज नाही पण उद्या नाहीतरी परवा हे तुम्हाला हे लागू होणार आहेत आणि ते लागू होत असताना आपण पाठीमागं राहिलो तर आपल्या संस्थेला अडचणी येऊ शकतात. गेल्या महिन्याभरामध्ये काही अशा गोष्टी मी पाहिल्यात की एखाद्या संस्थेमध्ये काहीतरी अडचणी निर्माण झाल्या की त्यांच्या डिपॉझिट्सला रीग लागलेली आहे आणि म्हणजे महाराष्ट्राच्या मध्य भागामधल्या काही संस्थांच्या बाबतीत हा प्रकार प्रचंड मोठ्या प्रमाणात घडलेला आहे. ह्याच्यामध्ये विश्वासार्हता हा एकच भाग आहे की तो विश्वासार्हता आपण कशा पद्धतीनं मेंटेन करतो आणि ते मेंटेन करत असताना आपल्याला ज्या ताकदीनं उभं राहायला पाहिजे त्या प्रमाणात लिक्विडिटी मेंटेन करता आली पाहिजे किंवा आलेल्या अडचणींना मात करण्याची ताकद आपल्याकडे असली पाहिजे. स्थिर निधी म्हणा किंवा आता जस्ट मंत्रिमंडळामध्ये हे झालेला 1 लाखापर्यंतचा जो विमा संरक्षणाचा भाग आहे तो निर्णय अतिशय चांगला आहे. पण 1 लाखामध्ये काहीच होणार नाही आहे हे मलाही माहिती आहे. बँकांना आता 5 लाखाचा आहे, तो 1 लाखाचा पतसंस्थांना मिळतो आहे. कमीत कमी 1 लाखाची तरी डिपॉझिट सिक्युअर्ड होऊ शकते. हा जेवढी कॉन्फिडन्स ठेवीदारांच्याकडे राहील त्यावेळी नक्कीच आपल्याकडे डिपॉझिटचा फ्लो नक्की वाढेल. त्याचबरोबर नवीन सहकारी संस्थांच्यामध्ये मसुदा डेव्हलप करायचं काम चालू आहे. तो उद्या आपल्याला मधुकरराव चौधरी साहेब जे पूर्वीचे आपले आयुक्त आहेत ते त्या समितीवरती आहेत, ते सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती देणार आहेत. टेक्नॉलॉजीवरती आपले विषय आहेतच. मॅडमसुद्धा आता आपल्याला टेक्नॉलॉजीवरती विषय व्यवस्थितपणे सांगतील. ज्यावेळी अशा काही गोष्टी घातलेल्या आहेत त्यामध्ये आपण सर्वांनी त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन जर आपण ती संस्था चालवण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं तर नक्कीच संस्थेला कुठल्याही पद्धतीच्या अडचणी येणार नाहीत हे नक्की. पण दुर्लक्षित राहू नका. आलेल्या प्रत्येक सर्क्युलरचा तुम्ही अभ्यास करा. त्याचे काही अडचणी असतील तर आमच्यासारख्या लोकांच्याबरोबर चर्चा करा. आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची लोकं आहेत. ज्युरी कमिटीमध्ये पण काही चांगले लोक आहेत की जे तुम्हाला गाईडलाईन करू शकतील. आम्ही तर आहोतच. ह्यांच्यामुळे काय होईल की आपली संस्था सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं काम करेल. दरवर्षी आपण माझ्या एवढ्या डिपॉझिट वाढल्या आणि माझा आज 100 कोटी होत्या, मी पुढच्या वर्षी 150 कोटी करणार, 200 कोटी करणार
अशा पद्धतीच्या ज्या वेगमध्ये तुम्ही ज्या काही फॉल्स म्हणेन मी त्याला, की मी 200 कोटीपर्यंत जाणार आहे. अरे 200 कोटीला जाण्यापेक्षा मी ह्यावर्षी माझा प्रॉफिट किती टक्के झालेला आहे, माझा प्रॉफिट यावर्षी 10 लाख रुपये झालेला आहे, तर मी पुढच्या वर्षी त्याचा 20 लाख रुपये कसा प्रॉफिट आणेन ह्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. डिपॉझिट वाढवल्यामुळे होणाऱ्या अडचणीसुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात पद्धतीचे कर्जदार आपल्याकडे मिळत नाहीत. बँकांनाही तो प्रॉब्लेम आहे, पतसंस्थांनाही तो प्रॉब्लेम आहे. त्याच्या पाठीमागे बऱ्याच फिनटेक कंपन्या अशा आलेल्या आहेत की ज्या तात्काळ कर्ज देतात आणि त्यांच्याकडे रिकव्हरीची तेवढी ताकदसुद्धा अवेलेबल आहे जी आपल्याकडे नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपण कशा पद्धतीनं करू शकतो ह्याचा विचार आपल्या ह्या संचालक मंडळाच्या ह्याच्यामध्ये किंवा जे कोण डिसिजन मेकर्स असतील त्यांनी तो करणं गरजेचं आहे. कारण या फिनटेक कंपन्यांचा चॅलेंज बँकांच्या बरोबर पतसंस्थांना पण लागू झालेला आहे. पूर्वी एखादी कार घ्यायची असेल, टी व्ही घ्यायचा असेल तर पतसंस्थांमध्ये आणि बँकांच्यामध्ये कर्जाचा अर्ज द्यायचा, 15 दिवसानंतर 20 दिवसानंतर बोर्डाची मीटिंग झाली की मग कर्ज मिळायचं. पण ह्या फिनटेक कंपन्या आता 15 मिनटात तुम्हाला कर्ज देतात आणि ते कर्ज देऊन तुमच्याकडचं तो जो कर्जदाराचा तुमचा बिझनेस आहे तो कमी होत निघालेला आहे. आणि तो कमी होणारा कर्जदार हा तुम्हाला धंदा कमी करण्याच्या दृष्टिकोनातूनच येतो आहे. तुमचा प्रॉफिट कमी होतो आहे, त्यामुळे प्रॉफिट कमी होतो, तर प्रॉफिट कसा वाढवता येईल याच्याकडे लक्ष द्या डिपॉझिट वाढवण्यापेक्षा, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण विविध विषयावरती उहापोह करतो. तसे उहापोह या 2 दिवसामध्ये पण आपण करूया, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये काही ना काहीतरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळेल. ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुमच्या पाठीशी राहील आणि त्याच्या बेसवरती आपण आपल्या संस्था सक्षमपणे चालवूत आणि हा कार्यक्रम त्या एका चांगल्या पोझिशनला गेला असं मी माझं स्वतःचं सॅटिस्फॅक्शन राहील, आमच्या दोघांचंही सॅटिस्फॅक्शन राहील. मी आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात याचा मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि आजपासून कार्यक्रम सुरू होतो आहे. त्या कार्यक्रमाला असलेल्या सगळ्या लेक्चर्सना तुम्ही प्रॉपर पद्धतीनं अभ्यास म्हणून थांबा आणि त्याच्यावरती स्वतः इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच.